बिग बॉस मराठी सीझन 6 एपिसोड नंबर 13. हो, एपिसोड नंबर 13. आज काय झालं? आज होता जे टॉप 2 होते उमेदवार, त्यांच्यामध्ये रंगला कॅप्टन्सी टास्क आणि आज झाला आयुष कॅप्टन, ज्याची अपडेट मला आहे ना आय थिंक काल रात्रीच मिळाली होती. पण मला इतका लेट व्हिडिओ करायला जमलं नाही आणि सकाळी पण नेटवर्क इश्यू असल्यामुळे मी दुपारी लेट व्हिडिओ केला आणि अपडेट दिली तुम्हाला, जशी की आयुष जो आहे घराचा ऑलरेडी कॅप्टन झालेला आहे. इवन मी मला वाटतं कलर्स मराठीच्या इंस्टाग्राम पेजला पण जशी म्हणजे कॅप्टन्सी टास्कची ॲड आली तिथेच टाकून दिलं होतं की आयुष घराचा ऑलरेडी कॅप्टन झालेला आहे. आणि मग या सगळ्या गोष्टी ठीक आहे, चला जाऊ द्या. आणि उद्या सांगणार आहे मी द 50मध्ये कोण कोण येणार आहे, कोण कोण कंटेस्टंट येणार आहे. हो, आणि टोटल 33 नाव जे आहे ना ते कन्फर्म झाले माझ्याकडे आणि मी उद्या लिस्ट सांगणार आहे, तर बघायला विसरू नका द 50ची. सध्या आपण बिग बॉस मराठीकडे वळूया. तर सगळ्यात आधी आपण बघितलं की प्रभू गाणं म्हणतो की मला धोका दिला वगैरे असं काहीतरी एका मुलीवरून तो म्हणत राहतो. ते मागं पण नाही का कुडून कुडून भेटला तिला बोका ग, माझ्या काळजात बसलाय ठोका ग, असं काहीतरी गाणं मागे पण म्हणलं होतं आणि आत्ता पण एक म्हटलं त्याने मला धोका दिला. तुम्ही ते मला वाटतं ऐकावं, तुम्हाला ऐकायला थोडी मजा वाटेल. काय अजून मी आजाद केलेला पाखराला सुख मिळू दे, असं काहीतरी समथिंग होतं. आणि ना त्याला विचारलं ऐकते कोण लिहितं आहे गाणं, तू लिहितो? तो नाही, माझा मित्र लिहितो, मी म्हणतो. मग त्याच्यानंतर आपण बघितलं आयुष आणि रोशनसाठी जो टास्क होता तो आता चालू होणार आहे. राकेशने टास्क खेळायला पहिले मना केलं. सॉरी, मग बिग बॉस बोलले तुम्हाला हा टास्क खेळावाच लागेल राकेश. आणि मग राकेश बोला ठीक आहे बिग बॉस, फक्त तुमच्या रिस्पेक्टसाठी मी हा टास्क खेळेल बस. नंतर बीबी बेकरी टास्क चालू झाला. तर टास्क काय होता, तर हे दोघं बेकर्स बनले होते आणि यांना आहे ना ब्रेडला आहे ना हे जे बाकीचे कंटेस्टंट आहे यांना आहे ना 5-5 करून बोलवणार आहे. म्हणजे बोलवणार होता, टोटल 3 राऊंड होणार होते. तर यांना बोलवणार होते, सॉरी 4-4 करून. तर यांना बोलवणार होते आणि बेकर्स यांना बनवलं होतं. एकाचा आहे लाल मस्का, म्हणजे आयुषचा आहे लाल मस्का आणि निळा मस्का आहे रोशनचा. तर हे जे बाकीचे कंटेस्टंट आहेत त्यांना बोलवलं जाईल. पहिली फेरी, दुसरी फेरी आणि 3 फेऱ्या होतील. यांना 5 ब्रेड दिले जातील आणि यांना मस्का लावायचा आहे. म्हणजे समजा यांना आयुषला मत द्यायचे, वोट द्यायचे, तर ते लाल मस्का लावतील. रोशनला यायचं तर निळा लावतील. हे अशा प्रकारे हा टास्क होता. सगळ्यात पहिल्या राऊंडला कोण आलं, तर करण, प्रभू, प्राजक्ता, तन्वी आणि सचिन हे आले पहिल्या राऊंडला. तर 5 ब्रेडला यांना मस्का लावायचा होता. तर समोरचा कॅपेबल आहे का नाही हे पहिले सांगायचं होतं आणि आयुषने सांगितले रोशन विरुद्ध जे एक्सक्युजेस आहे ते सांगायचे होते आणि ओळखायचे होते. त्यानंतर वैयक्तिक मतही विचारण्यात आलं, काय आहे काही नाही, की तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला कोणी म्हणजे नसल दिलं. तर वैयक्तिक मत वोटिंग वोटिंगला हवा असेल त्याला त्या रंगाचा मस्का लावायचा, बरोबर. तर आपण बघितलं करणनी मत दिलं आयुषला, प्राजक्ताने मत दिलं आयुषला, तन्वीने मत दिलं आयुषला, सचिनने दिलं रोशनला, प्रभूने दिलं रोशनला. ठीक आहे, हे असं मतदान झालं यांचं. मग आयुषने करेक्ट ओळखलं, यांना ओळखायचं होतं की यांना कोणी मतदान केलं नसेल. तर आयुषने ओळखलं की प्रभू आणि सचिनने नसेल केलं मला, आणि अगदी करेक्ट ओळखलं. बिग बॉसने पण सांगितलं की पहिली फेरी जिंकले तुम्ही, कारण तुम्ही एकदम बरोबर ओळखले. नंतर दुसरा राऊंड होता, त्यात अनुश्री होता, विशाल होता, दीपाली होती, सोनाली होती, राकेश होता. मग अनुश्रीने रोशनला वोट केलं आहे, विशालने आयुषला वोट केलं आहे, दीपालीने आयुषला केलेलं आहे, सोनालीने आयुषला वोट केले, राकेशने एम्प्टी ठेवलं आहे. तुम्हाला सांगू सहसा अशा टास्कमध्ये ना तुम्हाला एम्प्टी ठेवता येत नाही. हे बिग बॉसच्या रूल्सच्या विरुद्ध आहे. पण यावेळेस बिग बॉसने रूल्स चेंज केले की काय माहीत नाही, काय पण राकेशसाठी केले की काय माहीत नाही.
पण एम्प्टी ठेवलं त्याने कार्ड. आणि राकेशने सांगितलं की मी एम्प्टी ठेवले बिग बॉस, कारण मला दोघांनाही द्यायचं नाही. आणि मी तुम्हाला एक सांगू का, सगळ्यात महत्त्वाचं, सागर कारंडे ज्याप्रमाणे राकेशची साईड घेतोय किंवा मग आयुष राकेशची साईड घेतोय, यांना बाहेरनं सांगितलं आहे का की तुम्हाला राकेशसोबतच खेळायचं आहे? काय वाटतं? मला असं वाटतंय बिग बॉसने बाहेरूनच सांगून पाठवलं आहे यांना, सागर कारंडे असो किंवा आयुष असो, की तुम्हाला राकेशसोबत खेळायचं आहे. सागर कारंडेला तर 100% मला वाटतं सांगून पाठवलं आहे, कारण सागर कारंडे राकेशच्या विरुद्ध जात नाही, जसं आपण बघतोय. बरं ठीक आहे. आणि आपण बघितलं आयुषने मत मांडलं की रोशनला मत मांडता येत नव्हतं. सागर म्हणतो, अरे बोल ना, तू मत मांड ना. तुम्हाला कळालं का, याला सागरला आहे ना इथे ना पुश नव्हतं करायचं का तू तुझं मत मांड, तू लोकांना म्हणजे लोकांसमोर प्रेझेंट हो वगैरे, असं काही म्हणणं नव्हतं. सागरला रोशनला डाऊन दाखवायचं होतं, ते डाऊन. कळतंय का तुम्हाला? तरी रोशनने खूप सुंदर मुद्दे मांडले की तो म्हणे शोमध्ये ना जी फेक लढाई होते ना ती मी नाही करणार, आणि खरंच करत नाही रोशन. आणि त्याने त्याचे मुद्दे एकदम त्याच्या ठिकाणी व्यवस्थित मांडले. मी हे होऊ नाही देणार, आणि मी घरी जसं घर सांभाळतो तसंच इथं पण सगळ्यांना सांभाळेल, असं व्यवस्थित त्यांनी रिझन दिली. पण तरीही सागरला कुठे ना कुठे कमी वाटले. रोशन मुद्द्याच्या ठिकाणी तो बोलला मी मुद्द्याच्या ठिकाणी भांडेल, पण समजून मी घेईन त्या पण गोष्टी. मग नंतर ते सगळं झाल्यावर एवढं असूनही सागरचं सॅटिस्फॅक्शन झालं नाही. सागर म्हणतो, नाही, सागरने मग आयुषला दिलं, आणि ओमकारने आयुषला दिलं, रुचिताने रोशनला दिलं, राधाने रोशनला दिलं, दिव्याने आयुषला दिलं. आणि आयुष बोलला, आयुषला गेस करायचं होतं राधा आणि सचिननी मला मतं दिली नसेल, आणि हे एकदम करेक्ट होतं. रोशन बोलला ओमकार सागरने मला दिलं नसेल. दोघांचा हा पण अंदाज एकदम बरोबर निघाला. मग दिव्या सोनालीचं मत आहे ना निर्णायक ठरणार होतं इथे. आयुषने जिंकले 3ही फेऱ्या, असं करून आयुषने असं करून 3ही फेऱ्या जिंकलेल्या आहेत. कारण जसं मी तुम्हाला सांगितलं की सागरने आयुषला केलं, ओमकारने आयुषला केलं, रुचिताने रोशनला केलं, राधाने रोशनला केलं, दिव्याचं मत जे राखून ठेवलं होतं, सोनालीचं मत पण राखून ठेवलं होतं. आपण जे पाहिलं, येस, तिने मला वाटलं एखादा राऊंड मी गाळला का काय, पण तसं काही झालेलं नाही. ओके, ठीक आहे. आणि आयुष जसं म्हणली की मी राधा आणि सचिननी नसेल दिलं, त्यांनी हे मान्य केलं. त्यानंतर आपण बघितलं दिव्या आणि सोनालीचं मत निर्णायक ठरणार होतं, आणि त्या दोघींनी आपल्याला माहिती कोणाला केलं होतं, येस, आयुषला केलं होतं. असं करून आयुषने 3ही फेऱ्या जिंकल्या आहे, आणि आयुष बनलेला आहे घरचा दुसरा कॅप्टन. येस, आणि आयुषने सर्वांचे धन्यवाद केले. रितेश आयुषने नंतर एक खूप छान बोलला की पहिले मी माझी ओळख करून दिली, मग रितेश भाऊंनी माझी मागच्या हप्त्यात पुन्हा एकदा ओळख करून दिली, आणि आता मी स्वतः माझी ओळख करून देतो का मी आहे या घरचा कॅप्टन आयुष, असं ओळख. ते खूप छान वाटलं. आणि नंतर मला एक पर्सनॅलिटीने इन्स्पायर केलं आहे, अँड दॅट इज राकेश बापट. तो बोलला तर राकेश मला वाटतं राकेश बापटला तो मनवतोय, आणि खरोखरच चूक झाली आहे तर मनवतोय, ठीक आहे. आणि एका ग्रुपमध्ये ना तर हरकत काय, जर तुम्ही एकमेकांचे रुसवे फुगवे काढता येतं. आणि ठीक आहे, राकेशला राग आला आहे, आणि मला वाटतं राकेशचा राग वेळेनुसार निवडेल. राकेशचा राग आहे ना भाऊच्या धक्क्यानंतर पूर्णपणे संपून जाईल, मला असं वाटतं.
नंतर विशाल रोशनला म्हणतो, मला माहिती होतं त्याला सोड जाणार आहे. तुम्ही एक पाहिलं, रोशननी ना विशालला एक शब्दाने नाही विचारलं का भाऊ विशाल तू आयुषला मत का दिलं. त्याच्यामुळे विशाल आहे ना, एक लक्षात ठेवा, दोन्ही बाजूने म्हणजे दोन्ही बाजूंनी गेम नाही खेळत. ठीक आहे, तो या बाजूने लॉयल आहे यांच्या ग्रुपने, पण त्याची गेम खेळण्याची पद्धत खूप वेगळी. जो काही वेळेस आहे ना त्याच्या ग्रुपच्या अगेन्स्ट पण जाते, जसा आत्ता गेला तो आयुषसोबत आणि रोशनच्या विरुद्ध. तर त्याच्यानंतर तो बोलला की विशाल प्रभूला बोलला विशाल, तूने तो दिल जीत लिया रोशन को वोट किया और तूने क्या किया, तूने तो वोट ही नहीं किया. नंतर प्रभू आयुषला, मला माहिती होतं तुम्ही येणार आहे, बघा किती डबल ढोलकी आहे. याला माहीत असो का नसो आयुष येणार आहे, याचं वोट देणं काम नव्हतं. तो इथं आयुषला येऊन बोलतोय का मला माहिती होतं तुम्हीच येणार आहेत आता बस. आणि तिकडं जाऊन वेगळंच बोलतोय विशालकडे जाऊन. तर हे डबल ढोलकी जी वाजवण्याचं काम प्रभू करतोय घरात. आयुष राकेशच्या पाया पडला, जे आपण बघितलं, तो मोठा भाऊ मानतो आणि तो पाया पडला. नंतर आपण हे पण बघितलं की विशाल, राधा, रुचिता आणि सोनाली. विशाल हे किती फेक आहे यार. आयुषला कॅप्टन्सी मध्ये बाद केलं. सोनाली बोली कव्हरअप करण्यासाठी. बघ काय कव्हरअप करण्यासाठी. या सगळ्या गोष्टी चालल्या आहेत तर कव्हरअप करण्यासाठी चालल्या. मग आपण नंतर बघितलं का विशाल म्हणतो दीपालीशी ना जास्त बोलायचं नाही. दीपालीशी जास्त बोलायचं नाही, ती गेम खेळते असं म्हणणं. आणि तन्वी रोशनला म्हणते तुला विशालने हँडल केलं असतं म्हणून मी वोट नाही दिलं. तन्वी रोशनला बोलली की तुला ना विशालने हँडल केलं असतं म्हणून मी तुला वोट नाही केलं कॅप्टन्सी टास्कमध्ये. नंतर सकाळ झाली आणि सकाळ झाल्यावर काय ते सुंदर गाणं लागलं, देवा श्री गणेशा. आणि गणेश जयंती साजरी झाली बाई घरात. देवा श्री गणेशा. नंतर सोनाली आणि प्रभू जवळ झोपले होते. आणि मग पप्पी घेते त्याची बाई सकाळी उठून यांचं प्रभू फुल. एनिवे सोनाली प्रभू मला वाटतं जवळजवळ झोपतात मे बी. आणि सकाळ झाल्या सोनालीने प्रभूला एक पप्पी दिली आहे माथ्यावर. त्याच्यानंतर बघितलं आपण अनुश्री आणि राधा 10:30पर्यंत झोपले. अनुश्री आणि राधा 10:30पर्यंत झोपले. नंतर ते कुकडकू वाजायला लागला. आता नवीन झालं आहे, कुकडकू झाला का भाव चालू होऊन जातं. म्हणजे कुकडकू झाला का भाव चालू होऊन जातं लगेच, म्हणजे उठले नाही तर. काही दिवसांनी लिपड नाही तर टायगरचा पण आवाज येईल. समजा कुत्र्याच्या आवाजात पण नाही उठले तर. मग नंतर पांघरून घेऊन नंतर विशालला समजलं आयुषने घेतलंय हे समजलं. आयुष नंतर त्यांना उठवायला आला होता. नंतर राधा बोलली हा इन्सिडेंट वेगळा आहे. वेट हे कसं आहे, तन्वी बसली होती बाहेर, तिथे राधाही बसली होती. हा सिनारिओ सांगते मी तुम्हाला. राधाही बसली होती. मग तन्वी म्हणती माझं पांघरून घेतलं यार विशालने, काही पद्धत सांगायची. अरे असं थोडी असतं यार, मला थंडी वाजत होती, असं झालं तसं झालं, खूप बडबड करते. हा स्वतःला वाघ बोलतो ना, मग आता काय झालं याला, या वाघाला काय झालं, वाघ मांजर झालं का. मग नंतर समजलं. नंतर ती बोलली, आई बोलला काय झालं तन्वी सकाळी. तन्वी म्हणे अरे विशालनं माझं पांघरून नेलं. पण विशालने नाही, मी नेलं. तन्वीचा चेहरा बघण्यासारखा होता. ते नाही काय, पण ते काही असं तुम्हाला विचारलं का नाही, ते इथून चालू झालं. नंतर राधा म्हणते बघ कोणी घेतलं आणि कोणावर आरोप टाकते. माझा भाऊ आहे ना वाघच आहे, वाघच राहणार, समजलं. ओ म्हणजे विशाल. ओके. नंतर रोशन सांगतो रुचिताला की विशालला तन्वीला बोललो मी की म्हणजे विशालला तन्वीला मी काही नाही बोललो.
रोशन सांगतोय रुचिता विशालला, का बुवा मला बहीण मानते आणि वोट का नाही केली. तर तिने मला हे रिझन दिलं की बुवा विशाल आहे ना तुला चालवेल. नंतर रुचिता बोलली, बरं झालं बोललास, तिला असं बोलणं गरजेचं होतं. रोशन दादा तू बरं झालं बोललास. नंतर आपण बघितलं की प्रभू आणि तन्वीचं बाई शूटचं सांगता येते एकमेकांना. नंतर इथं बघितलं रुचिता, रोशन, विशाल, अनुश्री आणि राधा बसलेला राहता. रुचिता ती दीपालीताई बरोबर ना बसली होती. नंतर इकडं निघून आली मी लगेच. विशाल अगं ती फेक पर्सनॅलिटी आहे, दीपालीताई फेक पर्सनॅलिटी आहे, डायरेक्ट असं बोलला. अनुश्री बोलली की करण बिग बॉस समोर ना गेम खेळायला बघतोय आणि ओव्हर कॉन्फिडन्स आहे, हे अनुश्रीचं म्हणणं. आणि अगदी बरोबर आहे. आणि फॅन्सला ना नाही आवडत ते ओव्हर कॉन्फिडन्स, लोक फॅन्सला जास्त आवडत नाही तिचं म्हणणं आहे. नंतर आपण म्हटलं सोनाली ओमकारचं डिस्कशन चालू होतं की जोकर लागतो ना बाई गेम पलटायला वगैरे, यांचं हे डिस्कशन चालू होतं, बोलणं चालू होतं. नंतर राधा, करण, सचिनची ॲक्टिंग आपल्याला बघायला मिळाली. प्रभाकर वहिनी म्हणलं होतं करण. आणि खूप छान एंटरटेनमेंट करतोय सध्या घरात करण जे दिसतंय आपल्याला. नंतर आपण आज मागी गणेशोत्सव निमित्त साजरा केला जात आहे हे गणेश जयंती. आणि छान आपल्या घरात मूर्तिकार पण आहेत, त्यांनी मूर्ती करावी आणि बाकीच्यांनी त्यांना मदत करावी. बिग बॉसला त्यांचा मूड जो ऑफ आहे ना तो नीट करायचा आहे. पण आता उद्या रितेश देशमुख येतील तर एकदम टनाटन मूड होऊन जाईल राकेशचा. राकेश मग आपण बघितलं मूर्ती बनवतो, अरे काय सुंदर बनवली खरंच मूर्ती, खूप सुंदर, काय कला आहे हातात. राकेशनी मूर्ती बनवली आणि प्राजक्ताचं जे गाणं म्हणत होती गणपती बाप्पाचं, इतकं सुंदर वाटत होतं, एकदम छान. नंतर आपण बघितलं तन्वी ना मोदक तयार करते. आणि मला का बरं असं वाटतं तन्वी ना सुगरण, ज्याप्रमाणे ती मोदकाच्या पाकळ्या लावत होती, ज्याप्रमाणे तिला दीपाली विचारत होती का गं एवढं बस का, हे एवढं बस का, ते तेवढं बस का, म्हणजे खरंच मास्टर आहे बरं का तन्वी स्वयंपाकात दिसतंय. मग नंतर ते बघितलं मग करण, ती मला मोदक देत नाही आहे. करणची ॲक्टिंग तर ती लहान बाळाची, तिनं मला मोदक देत नाही आहे, बघ ना ती मला मोदक देत नाही आहे. बाप्पा माझा आहे, बाप्पा फक्त माझा आहे. मग प्राजक्ता ती मला वाटलं बापडचा आहे असं म्हणायचं होतं. मग ते झालं. मग पहिले गणपती बाप्पाला प्रसाद दिला. मग सचिन करणला देण्यात आला प्रसाद. आणि मग आपण बघितलं सचिन आणि तन्वीचा डान्स झाला त्या खानदेशी गाण्यावर, खूप सुंदर होतं. आणि तो डान्स एक खूप सॉलिड केला त्यांनी. नंतर आपल्याला सागरची कॉमेडीसुद्धा बघायला मिळते. ते सागरचं काय आहे बाई, ते चुनाबिना चालू आहे का काय राकेश नाही सागरचा. बरं ठीक आहे. बिग बॉस मागी गणेश उत्सवाच्या तुम्हाला शुभेच्छा देत आहे. आणि ब्रॉन्झ रेशन कार्डवाल्यांसाठी खुशखबर आहे की त्यांना त्यांचे सर्व निर्बंध हटवण्यात येत आहे. वा वा काय सुंदर. मग बिग बॉसच्या घरात आपण बघितलं डान्स आणि धमाला, फुल डान्स चालू होता. डान्स झाला, गणपती बाप्पाची आरती पण झाली आणि खूप डान्स आणि सगळ्यांची एन्जॉयमेंट जी ना चालू होते. तर हे याच्यामध्ये ना तुम्हाला सांगू का, तरी साधारण किती वेळ गेला, 20 मिनटं गेले असेल. म्हणून आजचा रिव्ह्यू खूप छोटा आहे, कारण त्या गोष्टींमध्ये वेळ गेलेला. पण जाऊ द्या, गणपती बाप्पामध्ये किती वेळ घालवा विषयच नाही, बाप्पा आहे. मग करणचा डान्स आणि कॉमेडी, मग गणपतीची आरती बघितली आपण. नंतर गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया या घोषणाही देण्यात आल्या. मग त्याच्यानंतर खरोखर राकेशनी काय सुंदर गणपती म्हणजे मूर्ती बनवली ती बाई. त्यांनी पहिले पण बिग बॉसमध्ये हा कारनामा केला आहे मूर्ती बनवून, आणि आता पुन्हा एकदा बनवली जी खूप सुंदर आणि सुबक दिसत. तन्वी सगळ्यांना मोदक वाढते, जेवण वाढते, आणि खीर जो आहे राकेश आवडून खातो तन्वीने. मग आपण म्हटलं विशाल, ती साधी मुलगी वाटते माहिती का. तन्वीना एक कॅरेक्टर प्ले करते. इथं बोलणं चालतं विशाल, सोनाली आणि रुचिताचं, की तन्वी एक कॅरेक्टर प्ले करते, ती अशी खूप साधी मुलगी आहे. विशालने असं स्टेटमेंट दिलं आहे. नंतर विशाल म्हणतो रोशन आहे ना इनसाइड आउट रिअल मॅन आहे, आणि खरोखर रिअल येतो, रिअल येतो. करण तो आहे ना, करण गेम खेळतो आहे, हे गेम डिकोड करत आहे. नंतर इथूनच कॅमेरा कट केला बिग बॉसने.
काय बिग बॉस ऐकू द्यायचं ना विशालचं अजून काय काय म्हणणे बाकीच्या कंटेस्टंटबद्दल. मग आपण तर करण, आयुष आणि तन्वीचा इथं ड्रामा चालू झाला तो. ते ड्रामा चालू होता त्यांचा हसी मजाक. त्यानंतर आपण इथं तन्वी 2 वर्षे लपून राहिलं सर्व. नंतर आपण बघितलं प्रभू तन्वीचं झोपून, तन्वी तू टेडी बिअर आहेस. तन्वी म्हणते बरं का, हे लय भारी बरं का, हे लय भारी. तन्वी म्हणते प्रभू तू ना टेडी बिअर आहेस, माहिती आहे तुला, तू ना म्हणजे आता काय बोलू मी तुला, मी सांगते. मग प्रभू म्हणतो तुला माहिती तन्वीताई, तुझ्यामुळं ना मला घरच्यांची आठवण येत नाही. तुझ्यामुळं मला घरच्यांची आठवण येत नाही. तुझ्यात ना माझं लय मन गुंतलंय ग, लय मन गुंतलंय. ए बापरे. तन्वी नको ग याच्या नादी लागू बाई, नको नको नको. मन गुंतलंय ग माझं. तन्वी तुला माझ्या घरी यायचंय, लक्षात ठेव, लक्षात ठेव तू प्रभू, माझ्या घरी यायचे तू, लक्षात ठेव. प्रभू म्हणतो हो येईल ना, येईल का नाही येणार, मी येईल, नक्की येईल. नंतर बाहेर आपण बघितलं गाणे जे आहे ना म्हणणे चालू होते, मस्त अंताक्षरी वगैरे मस्त माहोल झाला होता बाहेर. मग आयुष, प्राजक्ता, दीपाली, दिव्या मस्त ते गाणे म्हणत होते. मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, माझा आवाज नाही यार एवढा खास, ठीक आहे. नंतर आपण म्हटलं सागर, माझा अंदाज ना उद्या कोण जाणार आहे बाहेर. जो गेला तो त्या ग्रुपचा फुल भांडणार, त्या ग्रुपची नाराजी दिसून येईल आणि ते लोक फुल भांडणार जे दिसणार आहे उद्या आपल्याला. आणि जर मला तशी काही अपडेट मिळाली तर मी तुम्हाला नक्कीच थोड्या वेळात द्यायचा प्रयत्न करते की कोण घरातून बाहेर गेले. आज शूट झालं आहे आणि तो संडेपासून फुल भांडणार आहे असं सागरचं म्हणणं आहे. आणि हा होता ओव्हरऑल आजचा एपिसोड. आज गणपतीचं म्हणजे मागे गणेशोत्सव साजरा झाला, त्यामुळे धमाल, मस्ती, मजा, डान्स, गणपती मूर्ती तयार करणे या सगळ्यांमध्ये भरपूर वेळ जो एक घरच्यांनी घालवला. आणि काय म्हणणं आहे तुमचं आजच्या या रिव्ह्यूबद्दल? आजच्या या रिव्ह्यूबद्दल तुमचं काय म्हणणं आहे मला नक्कीच सांगा कमेंट सेक्शनमध्ये. एपिसोड नंबर 13 होता, एपिसोड नंबर 13 कसा वाटला एपिसोड नंबर 13 मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. व्हिडिओ आवडला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आणि उद्या मी सांगणार द 50मध्ये 33 नाव कोण कोण येणार आहे उद्या मी रिव्हील करणार आहे. मी लिहून ठेवले पण आता मी तो इतक्या लेट नाईट व्हिडिओ नाही बनवत, तर मी उद्या व्हिडिओ बनवते, ठीक आहे. आणि जर असं काही आला असेल भाऊच्या धक्क्यावर बिग ब्रेकिंग तर त्याची पण थोड्या वेळात मी घेऊनच येते बातमी. त्याच्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन दाबावरती, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा. धन्यवाद. शुभरात्री.